नमस्कार. मी शेतकरी पुत्र अभिलाष कैलासराव शेळके. आणि नमस्कार दादा तुम्हाला याच्यासाठी नमस्कार का आज एक शेतकरी म्हणून मला लाज वाटते की आमचं मायबाप म्हणून आम्ही तुम्हाला त्या पदापर्यंत नेलं. खरंच त्या पदाची गरिमा म्हणून मी आज म्हणजे वाईट शब्द माझ्या तोंडून निघत नाही आहे. नाही तर खरंच सांगतो, आम्हाला आमची लाज वाटत आहे. तुम्ही सांगा दादा, कर्जमाफी आम्ही मागितली होती का? नव्हती मागितली. लाडका बहीण लाडकी भाऊ आम्ही मागितलं होतं का? नाही मागितलं. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला सत्तेवर यासाठी तुम्ही या सगळ्या घोषणा दिल्या, सगळं केलं, आम्हाला मूर्खात काढलं. कारण की आता तुम्हीच म्हणता दादा की आम्ही निवडणुकीच्या आधी आश्वासन दिलं ते एवढं काय हे करायचं. तुम्ही आम्हाला ते आश्वासन दिलं, आम्ही ते सत्य समजून तुम्हाला त्या पदावर नेलं, त्या सत्तेवर बसवलं, आणि आता तुम्ही आम्हालाच सांगत आहे. दादा हे तुम्हाला शोभत नाही. दादा खरंच शोभत नाही. तुम्ही पहिले जे बोलता ते वेगळं. मग आता तुम्हीच मला सांगा, हे आत्मपरीक्षण करण्याची गरज, अभ्यास करण्याची गरज तुम्हाला आहे का नाही? तुम्ही असे निरर्थक आता सत्तेवर आल्यावर तुम्ही आम्हाला ज्ञान देऊन राहिले. दादा 3 वेळा कर्जमाफी, 0 व्याजदरानं पैसे देण्यापेक्षा आमच्या शेतमालाला भाव द्या ना. आमच्या शेतमालाला भाव द्या. खरंच सांगतो, तुम्हाला कर्जमाफी करायची गरजच नाही. आज आमचं सोयाबीन 30 किलोची बॅग 4,000ला चालली बियाण्याची, आणि आमचं सोयाबीन 1 क्विंटल 100 किलो 3500 आणि 3200 रुपयांना चाललं. उत्पन्नाच्या याच्यापेक्षा तुम्ही आमच्या मालाले भाव द्या. कारण का आमचा उत्पन्नाचा खर्च जास्त होऊन राहिला, आणि आम्हाला जे उत्पन्न भेटू राहिलं त्याच्यापासून ते एकदम न्यूनतम भेटू राहिलं, एकदम कमी. म्हणजे जर 10,000 जर आमच्या उत्पन्नाचा खर्च आहे, तर आम्हाला त्याच्यातले 2 आणि 3,000 रुपये भेटू राहिले. यावर तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला मी शब्द देतो दादा, का तुम्ही जर आमच्या शेतमालाची भाववाढ केली तर कर्जमाफी तर करायची गरज नाहीच तुम्हाला. पण जर सरकारले मागं पुढं अशी गरज पडली का नाही बा आम्हाला तिजोरीत पैसा पाहिजे किंवा काय पाहिजे, शेतकरी देतील. तुम्ही फक्त शेतकऱ्यावर लक्ष द्या, शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो भाव द्या, उत्पन्नाच्या खर्चावर आधारित तुम्ही आम्हाला भाव द्या. आम्ही 100% सांगतो, आम्ही शेतकरी लोक तुम्हाला मदत करीन. हा माझा शब्द आहे. म्हणलं दादा, आपण शेतकऱ्यासाठी एवढे संवेदनाशून्य म्हणजे कसे होऊ शकता? तुम्हाला शेतकऱ्याबद्दल काहीच आपुलकी नाही का? दादा कृपा करा, आमच्यावर कृपा करा फक्त. बस मी एवढंच म्हणू शकतो का, एक शेतकरी म्हणून तुम्हाला एवढंच म्हणू शकतो का, कृपा करा आमच्यावर. दादा जय जवान जय किसान. माननीय फडणवीस साहेबांनं नाफेड चालू केलं आता कालपासून. साहेब हेच जर तुम्ही 1-1.5 महिन्याआधी चालू केलं असतं तर काय फरक पडला असता? कारण की अर्धे अधिक शेतकऱ्यांना नाफेड चालू व्हायच्या पहिले सोयाबीन विकून मोकळे झाले, त्याला पैशाची गरज होती. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, साहेब तुम्ही नाफेडला विचारा का सोयाबीन कोण्या प्रकारची घेता तुम्ही. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्याची सोयाबीन थोडीशी डॅमेज आहे, कारण की जास्त पावसामुळे कोणाचे दाणे भरले नाही, काही झालं नाही. या सोयाबीन नाफेड घेत नाही. मग त्याने विकायचं कुठं? त्याला विकायला लागन व्यापाऱ्याजवळ. व्यापारी कशी घेणार? व्यापारी तेच भावात घेणार जे आज 3500-3200 रुपये आहे. साहेब ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही ते नाफेड आणि या त्या गोष्टी तुम्ही सरसकट घ्यायला लावा. मग नाफेडले सरसकट माल घ्यायला लावा, कसाही असो, कोण्याही प्रकारचा असो. नाफेडला त्या जो तुम्ही हमीभाव दिला आहे त्याच्यात माल घ्यायला लावा. नाही घेणार तुम्ही. साहेब आमच्यावर लक्ष द्या.